नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु मस्तके पायावती शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा परिहार झाला अवघा दुःखाचे मागेला आलो निजाच्या माहेरा भीती रकुमाईच्या बरा तुका म्हणे गेहू तुका म्हणे वाणी गेली आता गेहू दनी आलो निजाच्या माहेरा भीती रखुमाईच्या बरा विठला विठला प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनात जीवन जर आपण जगत असताना आपल्याला हा नरदेह मिळाला आणि नरदेह पूर्णत्वाला गेला आणि तो दिवस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. नवे नवे माझा शेवट झाला आता याच्या पुढे मला जगण्याची सुद्धा इच्छा नाही. तो भाग्याचा दिवस कशामुळे उजळतो तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझे मायबाप विठ्ठल पांडुरंग देव मला भेटतात त्या दिवशी माझा भाग्याचा दिवस उजळतो आणि ज्या दिवशी भाग्याचा दिवस उजळतो त्या दिवसापासून माझं कोणतं दुःख शिल्लक राहत नाही. नवे नवे कोणतं दुःख सांगायची सुद्धा गरज राहत नाही. विठ्ठल बघा संतांचं चरित्र पहा, संत साहित्य पहा. प्रत्येक संतांचा एकच कळवळ आहे की बाबा हो थोडक्यात सांगायचं झालं तर आमचे गाडगे बाबा सांगायचे बघा माणसाने माणसासारखं जगावं त्यातच खरा देव आहे. मी अनेक कीर्तनातून सांगत असतो बघा देव हा देवळातच नसतो. देवळातला देव जाणण्यापेक्षा माणसातला देव जाणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्याच भाग्याला आपला शेवट मानतात. विठ्ठल विठ्ठल
या सगळ्या महिला मंडळी इकडे बसा आणि पुरुष वर्ग इकडे बसा. कसं आहे, आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाला उन्हात बसायला बरं वाटत होतं, पण उन्हात बसायला वेळ आहे अजून आपल्याला. तसा पुढचं 6 महिने उन्हातच बसायचंय आपल्याला. विठ्ठल विठ्ठल वेळ आपल्याकडे कमी राहिला, मी जास्त वेळ घालत नाही. आजची जी कीर्तन सेवा आहे किम निमित्त आहे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. आई कलावतीबाई यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रत्येकाला माहिती आहे बघा, अनेक कीर्तनातून ऐकलं असेल, अनेक जणांकडून ऐकलं असेल की प्रत्येकाला जावं लागतं. असा विश्वामध्ये एक व्यक्ती नाही की तो आला आणि परत गेला नाही. मी अनेकांची उदाहरणं सांगेल की जन्माला आला आणि त्याला एक ना एक दिवस जावं लागलं. कुणी असो, राजा असो, रंग असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा, कोणत्याही वर्णाचा असो, त्याला एक ना एक दिवस जावं लागणार. पाठीमाग कोणीही राहणार नाही. अहो तुमचं आमचं तर सोडून द्या, तुमचं आमचं सोडून द्या. देवाने या विश्वामध्ये अवतार धारण केला तर देवाला सुद्धा रिटर्न जावं. पण इथं पाठीमाग कोणीच राहिलं नाही. कुणाचंही उदाहरण घ्या. आता ज्यांचं मंदिर उभा होतंय प्रभू रामचंद्रजींचं उदाहरण घ्या. बघा, प्रभू रामचंद्रजींचं जर चरित्र पाहिलं ना, महाराज अवतार सज्ज नाही, अवतार सज्ज नाही. जसा श्रीकृष्णाचा अवतार आहे तिथं अनेक 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 दुर्जन कामं केली, म्हणजे जिथं नीतिमत्ताच कुठं ठेवली नाही असा श्रीकृष्ण जन्म. पण प्रभू रामचंद्रजींचा जर जन्म पाहिला तर महाराज निवळ कुठंच एखाद्या व्यक्तीने जरी बोट केलं ना तरी ते जर सत्य असेल तर तसं वागायचं. तुम्हा सगळ्यांना चरित्र माहिती आहे. प्रभू रामचंद्रजींना वनवासाला जावं लागलं. त्यांची इच्छा होती का जाण्याची? नाही, पण दुसऱ्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्रजींना वनवास. महाराज कोणत्याच गोष्टीचे आहे, आता ते देवाचा जगाचा मालक होता, ते बदलू शकत होता, पण नाही सांगितलं मी या अवतारामध्ये तसं काहीच करणार नाही, वनवासाला गेले. आणि महाराज माझं वैयक्तिक तर असं म्हणणं आहे की जी लोक चांगली वागतात ना, जी लोक सत्याने वागतात ना, त्यांच्या बरोबर नक्कीच असं काहीतरी होतं. सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते, असत्याची कधी परीक्षा पाहिली जात नाही. मी तुमचं आमचं उदाहरण सांगत नाही, मी जगाच्या मालकाचं उदाहरण सांगतो. 14 वर्षाचा वनवास भोगला. स्वतःच्या सांगण्यावरून नाही, दुसऱ्यांनी सांगितलं तुम्ही वनवासाला जा, वनवासाला गेले. वनवासावर माघारी यायचं तर बायकोच चोरून नेली. बर, रावणाच्या भांडायला गेलता का प्रभू रामचंद्रजी रावणाला भांडायला गेलते का? नाही. मग विनाकारण आला, बायको घेऊन गेला. त्याच्याशी परत विनाकारण युद्ध करावं लागलं. युद्ध करून सीता मातेला अयोध्येत आणलं. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, मी जास्त विस्तारित सांगत नाही. मी गोष्ट अशी सांगतोय की सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. महाराज सीता माता 14 वर्ष आणि 6 महिने वनवास भोगून आली. पण वनवास भोगून आल्यानंतर महाराज तरीही सत्याला परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. नंतर प्रभू रामचंद्रजींच्या सीता मातेवर असा संशय घेतला, अरे 6 महिने जी महिला दुसऱ्याच्या घरी राहते ती पवित्र कशी असू शकेल? सीता मातेला सांगितलं तुम्हाला प्रभू रामचंद्रजींच्या सोबत राहता येणार नाही का? तर तुम्ही 6 महिने झालं दुसऱ्यांच्या घरी राहता आणि तुम्ही रामचंद्रजींना नवरा कसा मानू शकता? महाराज तिसऱ्याने सांगितलं आणि तिसऱ्याच ऐकून प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला वनवासात सोडून, सगळ्यांना चरित्र माहिती आहे, लव आणि कुशचा तिकडे जन्म झाला. मला सांगायचंय की सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. आणि तेच प्रभू रामचंद्रजी जेव्हा देवा घरी गेले
त्यांचा अवतार संपला, पण अवतार संपल्यानंतरही वचन सत्य होतं, राहणीमान सत्य होतं, म्हणून तरीही परीक्षा सुटली नाही. महाराज गेले 30-40 वर्ष एका मंदिरासाठी त्यांना लढावं लागलं. मला सांगा, श्रीकृष्णाच्या मंदिराचा कुठं केस चालू झाली का? त्याच्यासाठी लढावं लागलं का? प्रभू रामचंद्रजींनाच का? तर मला सांगायचंय, जो सत्य वागतो ना त्याची परीक्षा पाहिली जाते. विठ्ठल विठ्ठल. आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे महाराज. एखाद्या देवाचं मंदिर होणं, तसं तर हे सुरुवातीलाच व्हायला पाहिजे होतं, पण काही अडचणीनं मंदिर आतापर्यंत रखडलं, पण आता मंदिर होतंय. जसं अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रजींचं मंदिर होतंय, तसं आपल्याही हृदयात असं मंदिर तयार झालं पाहिजे, आणि त्या मंदिरामध्ये आपण देवाला सावरून घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अवतार सांगत होतो, प्रभू रामचंद्रजींनी जन्म घेतला, जगाच्या मार्गाने भूतलावरती जन्म घेतला, पण भूतलाचा नियम होता, जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावं. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं ठरलेलं आहे, कोणीही असू द्या. महाराज प्रभू रामचंद्रजींनी जन्म घेतला, पण एक दिवस त्यांनाही जावं लागलं. त्यांना जावं लागलं यात विशेष नाही, त्यांच्या बापाला सुद्धा जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई गेले आपल्यातून. बघा, मी नेहमी कीर्तनातून सांगतो, शास्त्राने प्रत्येक याला शास्त्र सांगितलेलं आहे. कोणतंही कार्य करा, कोणतंही कृत्य करा, कीर्तन करणं याला सुद्धा शास्त्र आहे. कीर्तनात भजन करणं याला सुद्धा शास्त्र आहे. याचा आवाज वाढवणं याला सुद्धा शास्त्र आहे. मी नुसतं इथनं वरडून म्हणलं आवाज वाढवा, आवाज वाढला, त्यांनी नुसतं पाठ मला हात लावायचा, हा वाढेल का आवाज, फिरवावं लागेल ना. तसं प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. पकवाज वाजवायचा, मृदंग वाजवायचा शास्त्र आहे, गायन करायचं शास्त्र आहे. असं प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. तसा आजचा जो वीर्य आहे हा सुद्धा शास्त्रानुसारच आहे. विठ्ठल त्याच अनुषंगाने आजचा निवडलेला अभंग सोपा आहे, साधा आहे आणि सुटसुटीत आहे. एखाद्याला अभंग नाही पाठ झाला तरी अर्थ तरी नक्कीच पाठ होईल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा हो, जन्माला प्रत्येकाला यायचंय आणि प्रत्येकाला माघारी जायचंय, पण जाताना पाठीमागे जी उरती ती फक्त कीर्ती. उत्तमाची उरी कीर्ती मागे, उत्तमाची उरी कीर्ती मागे. उत्तमाची बुरी कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगमागे. पाठीमागे जे जिवंत राहतं ती कीर्ती राहते महाराज, बाकी काही राहत नाही. आपल्याला पाठीमागे जी ठेवायची ती कीर्ती ठेवायची. महाराज त्याच अनुषंगाने मी अभंग निवडलाय. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा हो, तुम्ही जन्माला आला आणि ज्या दिवशी तुम्ही मरणार आहात ना, तो दिवस, त्या दिवसापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये एखादा भाग्याचा दिवस आला पाहिजे. बघा, एखादा भाग्याचा दिवस आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असे अनेक भाग्याचे दिवस आले आणि त्या दिवसाला जगद्गुरु तुकोबारायांनी भाग्याचा उदय, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, असे अभंग लिहून ठेवले.
जगद्गुरु तुकोबाराय आजच्याही दिवसाला माझा शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. जन्माला आलो आणि नंतर ज्यावेळेस मरणार माझा हा दिवस गोड झाला असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. बघा असं का वाटतं महाराजांना? आपला मरणाचा दिवस गोड होतो का? होतो का? बसलेल्यांना माझं सांगणं आहे, गोड होतो का? नाही होत, दुःख होतं. बरोबर आहे, म्हणून तर लोक रडतात ना. असं झालंय का की एखादा माणूस गेला, थोडस आतमध्ये सरका, आता जसे जशा 12 वाजतील तशी तशी गर्दी वाढणार आहे, आतमध्ये सरका पुढे एकदा तर असं बसा की पुन्हा कोण उठच म्हणलं नाही पाहिजे, असं बसा 12 वाजेपर्यंत. विठ्ठल 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 आपला शेवटचा दिवस गोड होत नाही. आपल्या शेवटच्या दिवसाला काय होतं तर दुःख होतं. का दुःख होतं तर त्या सुखापर्यंत आपण पोचत नाहीये. अनेक प्रमाण आहेत जिथं सुख पाहिजे ते शोधत नाही, नको तिकडे जाऊन आपण सुख शोधतोय. महाराज सुख आहे कुठं? सुख आहे कुठं महाराज? सुख या ठिकाणी आहे जिथं देवाचा अंश असतो, देवाचा थोडाफार वास असतो, त्या ठिकाणी सुख आहे महाराज. आमचे ज्ञानोबाराय तर सांगतात, देवापाशी सुखाचे आगर आहे, आगर. सर्व सुखाचे आगर, भगवंत हा सुखाचे आगर आहे. आगर, आगर कशाला म्हणते तो माहितीये का? आगर कशाला म्हणते? ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आपल्याला येणं जाणं फ्री केलंय त्याला काय म्हणते? बरोबर ना, एसटी स्टँडला आगरच म्हणतात ना. या पद्धतीने ज्ञानोबाराय सांगतात की सुखाचे आगर, सुखाचे माहेर अनेक प्रमाण आहेत. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने राहे समाधान चित्ता. अनेक सुख तिथं आहेत पण आपल्याला तिथपर्यंत पोचावं लागेल. मला शेवट भला कसा होतो? शेवट भला कसा होतो? मला मी सुरुवातीलाच सांगून गेलो की सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. त्यातलंच एक उदाहरण सांगणार आहे. मला शेवटही भला कसा होतो. प्रत्येकाच्या जीवनातील प्रसंग आहे. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो बघा, सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते आणि म्हणून काही काही लोक सत्य वागणंच सोडून देतात. पण असं नसतंय. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेरा कधी नाही. देर आहे, उशीर आहे, पण कधीही चुकीचा निर्णय होणार नाही. हे भगवंताचा दरबार आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, मी फक्त आठवण करून देऊन सांगतो. कारण कीर्तनात नेहमी दृष्टांत असेल किंवा सिद्धांत, दृष्टांत असेल किंवा सिद्धांत असेल, हा फक्त गरजेपुरता घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. मी उदाहरण अशा संतांचं सांगतोय बघा की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य अगदी 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 8 ते 10 वर्षाची लहान मुलगी तेव्हापासून पूर्ण आयुष्य देवाच्या नावावरती घालून टाकलं. थोडस ऐकायला तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, असं कुठं असतंय का? पण नारदाच्या गादीवरती एक खोटं बोलणार नाही. मराठवाड्यातलं एक परभणी म्हणून हिंगोली जिल्ह्यातलं गाव आहे. 10 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी असताना आई देवा घरी गेली.
सांभाळ करत होते. घरामध्ये वारकरी संप्रदाय होता. मी संतांचं नाव सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संत जनाबाई. सत्य वागला, पण महाराज देवाने परीक्षा पाहिली. पण ज्या वेळेस देव परीक्षा पाहतो ना, त्या परीक्षेत जर आपण पास झालं तर तो शेवट आपला भला झाल्याशिवाय राहत नाही. जनाबाईंचं उदाहरण सांगतोय बघा. वयाच्या 5व्या वर्षी आई देवाघरी गेली. वडिलांनी कसं बसा सांभाळ केला. 7-8 वर्षाची जना झाली आणि घरामध्ये वारकरी संप्रदाय होता. आषाढी वारीला पंढरपूरची वारी करायची. वर्षातून एकदा तरी या मायबापाचं, या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि आपली वारी पूर्ण करायची, असा त्या घरचा नियम होता. अनेक जण म्हणतात बरं का, प्रत्येक वर्षी वारी निघते. आषाढी वारी काय असतं प्रत्येक वर्षी? पण दादा हो, एक सांगू का, आषाढी वारीला जायला कुणालाही भेटत नाहीये. लक्ष देऊन ऐका. प्रारब्धात असावं लागतं, आपलं भाग्य असावं लागतं आणि विठ्ठलाने आपल्याला बोलवावं लागतं, तेव्हा आपल्याकडून वारी घडते. माझ्या डोळ्यासमोरची उदाहरण आहेत, तुमच्याही डोळ्यासमोरची उदाहरण आहेत. आपण इतके प्रयत्न करतो भडतरे महाराज त्या वारी करता जाण्याकरता, पण काहीतरी अडचण येते आणि आपलं दुर्भाग्य आपल्याला ती वारी घडत नाही. एखादा म्हणत असेल ना, काय नाही अहो घरचे ढकलून देतात म्हणून मी वारीला जातो. एवढं सोपं नाही दादा. अनेक जीवनातले प्रसंग आहेत. अहो एखाद्याच्या घरी वारीला जायचं म्हटलं तर बिशी करता पैसे सुद्धा नसतात. अनेक जणांच्या परिस्थिती. गरिबी फार वाईट बरं का. गरिबी कोणाच्या, अगदी शत्रूला सुद्धा गरिबी येऊ नये. गरिबी फार वाईट. गरिबी कोणत्या स्तराला लावते हे सांगता येत नाही. वारीला जाण्याकरता पैसे सुद्धा नसावेत, अशी परिस्थिती असताना सुद्धा भगवंताने वारीच्या आदल्या दिवशी कुठून तरी दिशेला पैसे द्यावेत आणि वारीला जावं. हे आपलं भाग्य नाही, ते देवाने आपल्याला बोलवावं लागतं. आता प्रत्येक जण म्हणाल मी वारीला जातो, तू नाही रे जात, तुला बोलवतं म्हणून तू वारीला जातो. जनाबाईंचं वय वर्ष 5 होतं. आई देवा घरी गेली तेव्हापासून वडिलांनी सांभाळ केला आणि 8व्या आणि 9व्या वर्षी वडिलांनी सांगितलं, जने मी पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो, मला 1 महिना लागल, तू एकटी राहशील? जनाबाईने सांगितलं, नाही बाबा, इतके दिवस झालं तुम्ही त्या पांडुरंगाकडे जाता, माझी इच्छा आहे, मला त्या पांडुरंगाकडे जायचं. वय वर्ष 8 ते 9 वर्षाची मुलगी आहे बघा, लहान मुलगी, आणि चालले कुठं? देवाच्या दर्शनाला. चालत 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 1 महिना चालावं लागायचं. तेव्हा पंढरपूर यायचं. हिंगोली पासून मराठवाडा लांब. चालत चालत जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली. त्यावेळेस गर्दी ही काही नव्हती. लांबूनच पाहिलं सुंदर ते ध्यान, राजस कुमार मदनाचा पुतळा, विठेवरचं ते पांडुरंगाचं रूप पाहिलं आणि मनामध्ये अशी काही शंका आली की काही नाही, आता इथंच राहायचं. मुलीचं वय किती लक्षात द्या. आपलं भाग्य नाही, देवाने आपल्याला बोलवावं लागतं. मुलीचं वय वर्ष 8 ते 9 वर्ष. तिला अजून कशावर काय खावं याचं सुद्धा ज्ञान नाही, पण तरीही त्या मुलीच्या मनामध्ये शंका निर्माण होते, मनामध्ये आस्था निर्माण होते की ह्या पांडुरंगापाशी आपल्याला राहावं. महाराज, आम्ही आषाढी वारीला 20-22 दिवस वारी करून पंढरपूरला जातो, पण द्वादश कधी येते आणि आम्ही कधी घराकडे निघतोय असं होऊन जात. 8च वर्षाची मुलगी आहे. पांडुरंगाच्या पायाजवळ गेली आणि महाराज जसं आपलं डोकं पांडुरंगाच्या पायावरती ठेवलं आणि तसंच महाराज 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, जणी उठना. बाबा हाक मारायचे, अगं जणी उठ, अगं जणी उठ, आपल्याला जायचंय घरी. जणीने सांगितलं, आता मी या पायापासून दूर जाणार नाही. बाबाला प्रश्न पडला, अरे मुलीला आई नाही, मी कसा तरी हिच्या आशेवर जगतोय, पण आता ही पण यायचं नाही म्हणते, आता करायचं काय? तेवढ्याच पाठीमागून नामदेवराय आले आणि नामदेवरायांना हा चरित्र हे सगळं माहिती होतं की ही जणी पांडुरंगाची भक्त होणार आहे. नामदेवरायांनी सांगितलं, काळजी करू नका, मी जनाबाईचा सांभाळ करतो, जनाबाई राहा आमच्याकडे. बाबांनी सांगितलं, जणी काळजी घे बर का. नामदेवरायांच्या
पाया पडले आणि नामदेवरायांना सांगितले, या बाळाला आई नाही, मी सांभाळ करत होतो, बाळाकडून एखादी चूक झाली तर बाळाला रागवू नका, काही काळजी करू नका, जावा तुम्ही. महाराज 8 ते 9 वर्षाची जनाबाई नामदेवरायांच्या घरी राहायला लागली. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. मी दृष्टांत कशासाठी सांगतो की आपला शेवट भला व्हावा याच्याकरता सांगतो. महाराज आता नामदेवरायांच्या घरी राहायचं म्हटल्यानंतर घरी नुसतं राहून कोण देणार आहे, तर नामदेवरायांच्या घरी जरी कोण झाली, दाशी झाली. महाराज आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मोलकरीण झाली. घरातली सगळी कामं करायला लागली. छोटीशी जणी घर झाडते, दळण दळते, भांडी घासते, बाहेरून सरपण आणते, गौऱ्या गोळा करते, गौऱ्या थापते. महाराज काय काय कामं केली जनाबाईनं. कशासाठी, तर माझ्या पांडुरंगाच्या शेजारी मला राहायला भेटावं. बरोबर ना, पांडुरंगाच्या शेजारी मला राहायला भेटावं म्हणून जणीला ही काम करावेत. सगळ्यांना चरित्राचा भाग माहिती आहे. मी सांगतोय कशाला, जनाबाई महाराज पंढरपुरात राहिल्या, नव्हे पांडुरंगाच्या सहवासात राहिल्या. हाच दिवस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भला झाला, बहु गोड झाला. पुढं चला. जनाबाई महाराज दररोज काम करायच्या, दिवसभर इतर काम करायच्या आणि रात्री जेवण झालं 2-3च्या दरम्यान दळायला बसायच्या. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. मी जास्त विस्तारित सांगत नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. जनाबाईचं काम करू लागायला हा जगाचा मालक यायचा, सगळ्यांना माहिती आहे. येरे बाबी त्याला म्हटलं की भगवंत हजर राहायचे. महाराज जनाबाई दळण दळायच्या आणि दळण दळत असताना ओव्या गायला, दळण दळायला हा जगाचा मालक जनीच्या घरी यायचा. मी शेवट भला सांगतोय. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवंत आले, भगवंताने सांगितलं की जने तू काळजी करू नको, मी दळण देतो, तू फक्त माझ्यासाठी ओव्या म्हण. जनाबाईंनी सांगितलं, भगवंता ठीक आहे. इकडे ओव्या चालू झाल्या. भगवंताने आपल्या घरातले जे हार होते तिथंच खुंटीला अडकवले आणि दळण चालू केलं. पहाटे 4 वाजता तसाच भगवंत मंदिरामध्ये गेला. सोन्याचे हार जनीच्या खोपेत आणि जनीची जी घोंगडी होती त्या आपल्या अंगावरती तसेच घेऊन मंदिरात गेले. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, सगळ्यांना चरित्र माहिती आहे. मी जास्त विस्तारित सांगत नाही. जनीवरती चोरीचा आळ आला. सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. मला खरंच सांगा, जनाबाईंनी चोरी केली होती का? जनाबाईंनी मंदिरात जाऊन देवाचे हार आणले होते का? नव्हते आणले. जनाबाई भक्तीच करत होत्या. पण भक्तीमध्ये महाराज देव नेहमी परीक्षा पाहत असतो आणि त्या परीक्षेत आपल्याला उतरावं लागत. अनेक जण म्हणतात महाराज पाऊस पडला नाही, यंदा दुष्काळ पडणार आहे, कुठं देव आहे, कुठं देव करून काय होणार नाही. हे दादा तसं नाही. आपण पाठीमागच्या 4-5 वर्षातले प्रामाणिक वागलो, प्रामाणिक राहिलो म्हणून ही आपली परीक्षा आहे. आता प्रत्येकाने विचार करायचा आपण किती प्रामाणिक राहिलो ते. जनाबाईंवरती चोरीचा आळ आला. महाराज त्या
काळच्या तिथल्या सावकाराने तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही नाही म्हटले, या जनीनं चोरी केली, या जनीनं चोरी केली, चोरीची शिक्षा झाली पाहिजे. म्हणून त्या काळी जनाबाईला महाराज सुळावर देण्याची शिक्षा झाली. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, मी जास्त विस्तारित सांगत नाही. जनाबाईंना चोरीचा आळ आला, शिक्षा ठरली आणि जनीला शेवट विचारलं, जनाबाई तू दुसऱ्या गावची पण आमच्या गावात येऊन राहत होती, आज तू आमच्या गावातली चोरी केली, ठीक आहे तू चोरी केली, तुला शिक्षाही झाली, पण तुझी शेवटची अशी इच्छा आहे का की तुझ्या वडिलांना भेटायचंय, तुझ्या नामदेवरायांना भेटायचंय, असं काय तुझी शेवटची इच्छा आहे का? तुला तर आता मरण आहे, तुला शिक्षा दिलेली आहे, पण आता शेवटची इच्छा काय आहे का तुझी? असे म्हटल्यानंतर जनाबाईंना सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे, काय की ज्याच्यामुळे ही चोरी माझ्यावर आळाला त्याला फक्त एकदा भेटायचंय. कुणाला? त्या जगाच्या मालकाला. बघा मी मगाशी पासून सांगतोय, सत्याची परीक्षा पाहिली जाते. तो नको आवाज, तो कमीच करा, पहिला होता तसंच करा. सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. पण महाराज जनाबाईंना राग आला आणि जनाबाईंनी ठरवलं त्या देवाला भांडल्याशिवाय पर्याय नाही. संत नेहमी भांडतात बरं का. जनाबाईंना मंदिरात उभा केलं, देवासमोर जनाबाईंना उभा केलं. जनाबाई देवाकडे पाहते, देव जनाबाईकडे पाहतात, पण देव जनाबाईकडे पाहत असताना खाली मान करून बसला होता. सगळेजण बाहेर गेले. जनाबाई देवाकडे पाहतात, देवाने खाली मान घातली. लक्ष देऊन ऐका बघा, देवाने खाली मान घातली आणि जनाबाई त्या देवाला सांगतात, ए देवा, देवा वर बघ, देवा वर बघ. वर कोणत्या तोंडाने बघल महाराज? न चोरी करता चोरीचा हार दिलाय, देव वर कोणत्या तोंडाने बघल? आणि त्यावेळेस आमच्या जनाबाई महाराज कडाडल्या आणि जनाबाई महाराज सांगतात, ए देवा, देवा तुझा न्याय राहिला नाही, धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पातळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. जनाबाई महाराज कडाडल्या आणि एक अभंग लिहिला बघा. त्या अभंगाबाई मध्ये जनाबाई महाराज सांगतात, ए देवा तुझा दरबार धुंद झालाय. का धुंद झालाय? अरे तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. पुण्यवान राजा होता, कोण? पुण्यवान राजा होता. अहो त्याच्या राज्यामध्ये कधीच कुणाला अन्याय होत नव्हता. एखाद्याने अन्याय केला, एखाद्यावरती अन्याय झाला आणि तो जर त्या राजाकडे गेला ना तर राजा त्याला शिक्षा करायचा. दुष्काळ पडला, कर्जमाफी करून टाकायचा. मोठा राजा होता, त्याचं नाव काय? बळीराजा. आपण कधी कधी म्हणतो बघा, इडा पिडा टळू दे आणि माझ्या बळीचं राज्य येऊ दे. महाराज तो बळीराजा होता. जनाबाई सांगतात, अरे देवा तो एवढा पुण्यवान राजा होता, त्याच्या पुण्याला तुमचं सगळं इंद्राचा दरबार हालत होता. त्या राजाला तो काय केलं? पाताळात घातलं. का पाताळात घातलं? तुझा दरबार शाना नाही, धुंद झालाय तुझा दरबार. पुण्यवंता पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. जनाबाई महाराज म्हणतात, अरे काय तुझ्या दरबारात आहे? अरे सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला, त्याला एवढी दरिद्री होती की जगाच्या मालकाला भेटायला जायचं म्हटलं तर त्याला काय घेऊन जाण्याकरता काहीच नव्हतं शिल्लक. एक पोहे शेजारून मागून आणलेले, एक मुठभर पोहे आपल्या फाटक्या उपरण्यामध्ये बांधलं आणि चालत चालत भगवंताकडे गेलं आणि ते भगवंताला दिलं. त्या मुठभर पोह्यासाठी सुदामा ब्राह्मणाला काय दिलं? सोन्याची नगरी दिली. जनाबाई महाराज सांगतात, हे खरं नाही तुझं, हे सगळं खोटं आहे. अनेक पूर्ण अभंगामध्ये सगळा पान उतारा देवाचा केला आणि जनाबाई महाराज सांगतात, हे सगळं खोटं आहे. देवा तुझा धुंद दरबार झाला. मला सांगायचंय, ज्या वेळेस हे सगळं भांडण झालं आणि जनाबाईला सुळावर देण्याकरता नेलं तर सुळावर दिल्यानंतर त्या सुळाचं पाणी झालं. कशामुळे झालं? तर देवाच्या सोबत राहिले आणि ते झालेलं पाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो दिवस म्हणजे माझ्यासाठी बहु गोड झाला. अभंगाचं प्रथम
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो दिवस माझा भाऊ गोड झाला. कोणता? ज्या दिवशी मला देवाची प्राप्ती झाली, ज्या दिवशी माझ्या देवाची आणि माझी भेट झाली. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा खूप मोठं चरित्र आहे. देवाच्या भेटी करता काय काय महाराजांनी केलं. महाराज असे अभंग एवढे लिहिले की अगदी जगद्गुरु तुकोबारायांचं ते काव्य आज जरी वाचलं ना तरी महाराज असं वाटतं की एखाद्याच्या भेटीबद्दल किती प्रेम असावं. भेटी लागे दिवा लागले सिया. संपूर्ण अभंग पा लता दीदींना गायलेला. जसा पौर्णिमेचा चंद्र कलेकलेने वाढतो ना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुझी मला भेट व्हावी, तसं माझं मन झालंय. दुसरा अभंग आहे कन्या जासुरासे जाये. कधी? ज्या वेळेस एखादी मुलगी माहेरला सासरला जाते आणि सासरला जाताना माहेर सोडून जी तिची अवस्था होती ना, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुझी भेट होण्याकरता माझी ती अवस्था झाली. महाराजांना ते सुद्धा उदाहरण कमी वाटलं म्हणून दुसरं उदाहरण दिलं. चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे. एखाद्या जत्रेमध्ये एखादी आईचं मूल हरवावं आणि त्या मुलाची आणि आईची जी अवस्था झाली, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तुझी भेट होण्याकरता माझी ती अवस्था झाली. आणि शेवट सांगतात जीवना बेगरी मासोळी. पाण्यातून जर मासा बाहेर काढला किती दिवस जगेल? महाराज किती दिवस काय म्हणता, पापणी लावायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच आयुष्य त्या माशाचं असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ती माझी अवस्था झाली. आपली पण ती अवस्था झाली पाहिजे. आणि तो दिवस ज्या दिवशी उजळण, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तोच दिवस भला झाला. बघा जगद्गुरु तुकोबाराय तो दिवस भला झाला असं म्हणतात, पण महाराज तो दिवस भला होण्याकरता काय करावं लागल तर आपल्या माहेराला जावं लागल. माहेराला जाऊन काय करायचं? माहेराला नेमकं कोण आहे तर या जगाचा मालक आहे. त्याचं आपण नामस्मरण करू. विठोबार
तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. कशामुळे झाला तर मी माझ्या माहेराला आलो. बघा महिला मंडळ, मला असा इथे एक प्रश्न विचारायचा आहे. माहेर कोणाला असतं? पुरुषांना माहेर असतं का महिलांना? कुणाला? महिलांना असतं. बरं दुसरा एक असा प्रश्न विचारतो, माहेर नेमकं कोणाचं असतं? सासूचं असतं का सुनाचं असतं? दोघींचं पण असतं. बघा अजून, कारण मला माहेर नाही म्हणून विचारतो या. माहेर नेमकं कोणाचं असतं? सासूचं माहेर असतं की सुनेचं? तुम्ही माहेराला गेलाच नाही वाटतं. मी सांगा माहेर कोणाचं असतं? माहेर सासूचंही नसतं आणि सुनेचंही नसतं. माहेर असतं ते लेकीचं असतं. विठाल विठाल जगद्गुरु तुकोबाराय माहेरात गेलो आणि सगळं माझं दुःख संपलं. याचा अर्थ माहेरात काहीतरी विशेष असलं पाहिजे. महाराजांच्या अनेक आहेत. माझे माहेर पंढरी जगद्गुरु तुकोबारांचे अनेक अभंग आहेत की ज्याला पंढरपूरला आपलं माहेर समजलंय. माहेरात नेमकं काय असतं? महिला वर्ग काय असतं माहेरामध्ये की जिथं तुकोबाराय सांगतात की त्या मी माहेराला गेलो की माझा शेवट गोड झाला. आता मी तर कधी माहेराला गेलो नाही, तुम्ही गेलाय. नेमकं काय असतं माहेरात? बोला बोला, बोलतं राहा. आज सगळे ओळखीचे आहेत पण तरी पण बोलतं राहा. कारण मी दुसऱ्या गावात जाऊन सांगतो आमच्या गावातली पटा 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 बोलते ती, इथं तर कोणीच बोलना. माहेरात नेमकं काय असतं बघा. तुम्ही नका सांगू कारण मला 12 वाजवायचे त्यामुळे मला सांगावंच लागणार आहे. माहेरात कोण असतं? माहेरात वडील असतात. बरोबर ना? माहेरात कोण असतं? माहेरात वडील असतात. माहेरात आई असते. माहेरात भाऊ असतो. माहेरात बहीण असते. बरोबर ना? हे प्रत्येकाचं आपल्या साध्या सुध्या माणसाचं, महिलांचं हे माहेर झालं. जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माहेरात कोण कोण आहे? आमच्या माहेरामध्ये आई वडील बहीण भाऊ असतात. तुमच्या माहेरात कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्याही माहेरात तेच आहे. विठ्ठल विठ्ठल माझा पिता, रुक्माई माझी माता, बहिणी बंधू चुलता, विठ्ठल माझा सगळेजण माझे. महाराज भगवंत विठ्ठल माझं बाप आहे, रुक्माई माझी माता आहे, चंद्रभागा माझी बहीण आहे आणि पुंडलिक माझा भाऊ आहे ना. तुमच्या जेवढी माहेरात आहेत तेवढी तुकोबारायांच्या पण माहेरात आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या माहेरात मी गेलो की माझं सगळं संत का व दुःख माहेरात गेल्यानंतर. आमचे गुरुवर्य सांगायचे माहेर असा शब्द आहे. माहेर हा शब्द शेवटचा आहे. म्हणजे कसं? माहेर जिथं माहेर आलं तिथं सगळ्या गोष्टी संपल्या. एखाद्या सासूरवासनीला नवीन नवीन असावं, जिथं सासूही बोलत असावी, सुनही जावई बोलत असावी, नवरा बोलतो, सासरा भांडतो, सगळ्या किरकिर सगळं सगळं संसारामध्ये जेवढं काही दुःख आहे सगळं तिच्या वाट्याला यावं आणि ती 2-3 वर्षातून आपल्या माहेराला जावी. आणि माहेराला गेल्यानंतर महाराज जे काही आपलं दुःख आहे ते आपल्या बापाला आणि आपल्या आईला सांगितलं की तिच्या मनावरचं पूर्ण भार नाहीसा होतो आणि त्या माहेरात गेल्यानंतर ती सुखवासी होते. आमच्या गुरुवर्य सांगतात माहेर हा शब्द शेवटचा आहे. कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही मोठं दुःख असू द्या, पण ते दुःख त्या माहेरात गेल्यानंतर सांगितलं ना त्या दुःखाचा शेवट होतो. बरोबर आहे ना? शेवट होतो ना. तिथं गेल्यानंतर ज्या वेळेस एखादी महिला माहेरला जाते, जाताना तिचा चेहरा बघायचा आणि माहेरहून येते त्यावेळेस चेहरा बघायचा. कारण तिला माहिती असतं जाताना जे असते तिला सगळं दुःख असतं, ते दुःख तिथं नेऊन सोडायचं असतं. आणि ते दुःख सोडल्यानंतर ज्यावेळेस पाठीमागाची येते त्यानंतर ती पूर्व तयारी करून येते. आता कोणी येऊ द्या, आता मी फ्रेश झाली. याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला माहेरला जायचं आणि एकदा का माहेरला गेलो की माझं जे काय दुःख आहे ते संपणार आहे. नवे नवे माझ्या वाट्यालाच काय दुःख राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण.
परिहार झाला, झालं झालं 12 वाजले की त्याचा पण आवाज चालू झाला. बघा, माहेरात गेल्यानंतर आपलं दुःख संपतं असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण महाराज जगद्गुरु तुकोबारायांनीच एका ठिकाणी सांगितलंय. बघा, पाठीमागं तुम्ही कसंही बघा, तुम्ही पाठीमागं कसंही वागा, पण एकदा माहेरला गेला की जे काय तुमचं जे वागणं असेल, जे पाप असेल, ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या माहेरात गेलं की तुमचं पाप संपतं. एकदा तुम्ही देवाच्या पायावरती गेला की तुमचं पाप संपतं. बघा, तुमच्या आमच्या करताच हे सांगणं आहे बरं का. आतापर्यंत आपण कसं वागलो याच्यावरती जास्त विचार नाही करायचा. आता इथून पुढे आपल्याला कसं वागावं लागणार याच्याकरता विचार करायचा. कारण तुकोबाराय सांगतात तुम्ही कसंही वागलेलं असू द्या, ते वागणं आहे ना ते सगळं देवावरती भार घालून ठेवा, आपला तो बघून घेईल. पण आता इथून पुढं चांगलं वागा. राहू द्या खाली. आता कीर्तन सुरू व्हायला वेळ लागला होता त्याच्यामुळे मी 12:15 वाजवणार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, मी अशा संतांचं उदाहरण सांगतोय. मी बाहेरचं बोलत नाही, मी संत साहित्य जास्त कीर्तनातून सांगतो. बघा, आपण आतापर्यंत कसं वागलोय याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि याच्या अगोदर एक सूत्र सांगतो. बघा, शास्त्राने आपल्याला जगण्याकरता एक टप्पे दिलेत बघा, आणि त्या टप्प्यानुसार जर आपण जगलो ना तर आपलं आयुष्य नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला एकूण वय वर्ष किती दिले तो? 100 दिलेत. आता भरत नाही तो विषय वेगळा आहे, पण आपण 100 तरी रेकॉर्डला धरू. 100 वर्ष आयुष्य आहे. शास्त्र असं सांगतं, शास्त्राने 25-25 वर्षाचे 4 टप्पे केले आहेत. त्या 4 टप्प्यापर्यंत जर वागला ना तर शास्त्र असं सांगतं की तुम्ही जन्माला आल्याचं सार्थक होईल, जन्माला आल्याचं काहीतरी कारण होईल. शास्त्र असं सांगतं पहिली 25 वर्ष आहेत ना, त्या 25 वर्षामध्ये तुम्ही फक्त विद्या कमवायची. काय कमवायची? विद्या. लक्ष देऊन ऐका, ज्या मुलांची 25 वय वर्ष होत नाहीत, अगोदरच जर त्यांनी शाळा सोडली असेल ना, त्यांना हात जोडून विनंती आहे 25 वर्षापर्यंत विद्या शिकावी. पण एवढी शिकू नये की 32 वय वर्ष झालं तरी कुठं नोकरीच नाही, असंही शिकून उपयोगाचं नाही. पण पुढे तो लोड येतो. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या घ्यायचा आणि दुसऱ्या 25 वर्षामध्ये शास्त्र सांगतं धन कमवा. काय कमवा? मी माझ्या पदार्थ सांगत नाही. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या कमवली, दुसऱ्या 25 वर्षामध्ये दहन कमवायचं. आता पाठीमागे किती राहिली? 50 पाठीमागे राहिली. बरोबर आहे. पण आता हल्ली असं झालंय की शतक कोण करानाच, मधीच कुठंतरी रनआउट होतंय. म्हणून पुढचं 2 टप्पा आपण शास्त्राचं सोडून द्यायचं. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या कमवायची, दुसऱ्या 25 वर्षामध्ये दहन कमवायचं. आणि 50 पासून पुढं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की 50 पासूनचे जे पुढचं जे आयुष्य आहे ना ते आपल्यासाठी वापरा. ज्यांचं 50 वर्षाच्या पुढे गेलेत ना, ती 50च्या पुढचं जे आयुष्य आहे ती स्वतःसाठी वापरा.
पोरग, घर, संसार सोडून द्या, तेच जर करत बसला तर आयुष्याला आल्याला वायाला गेल्याशिवाय राहणार. मग 50च्या पुढे करायचं काय? 50च्या पुढे एक कार्य करायचं. उठा जागे वारे आता आता सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपलं वय वर्ष किती आहे बघा. आणि जे 50च्या पुढे आहेत ना, 50ला जे प्लस आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, तिथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुमच्या करता बोनस म्हणून मिळालेला आहे. काय म्हणून? आणि बोनस हा कशासाठी वापरायचा असतो? खाण्यापिण्यासाठी. खाण्यासाठी पिण्यासाठी आता ती वापरायचा विषय वेगळा आहे, पण स्वतःच्या ह्याच्या करता वापरायचा. म्हणून 50च्या पुढे जास्त संसाराच्या मागे लागू नका. आणि संसार असा आहे, आता मी तुम्हाला संसार सांगायचं म्हणजे बारक्या पोरांनी मोठ्या माणसाला शिकवल्यासारखं आहे. संसारातले तुमची पीएचडी आहे, पण मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही, संतांचं सांगतो. संत असे सांगतात, संसार असा आहे, जोपर्यंत तुम्ही काहीतरी संसाराला देता तोपर्यंत संसार म्हणतो माझा 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 माझा. आणि ज्या दिवशी संसाराला तुम्ही देणं बंद झाला त्या दिवशी संसार तिथूनच लातानी बाहेर काढून देतो. उदाहरणासह सांगतो बघा, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत आपण धंदा काढाय, तोपर्यंत आपण काही काम करू शकतो, तोपर्यंत संसार म्हणतो वा वा वा, काय त्या पाटलाने बांगला बांधला, अरे 1 एकर जमीन घेतली, वा 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 करतो. पण 50 वलांडली आणि शरीराने साथ सोडली, गुडघं दुखायला लागलं की तोच संसार म्हणतो ए म्हाताऱ्या बाहेर जाऊन बस, इथं आम्हाला काम करायचंय. ही परिस्थिती निर्माण कशामुळे होते? तर या शरीरामुळं, या संसारामुळं. म्हणून संत सांगतात की बाबा हो, 50च्या पुढे गेला, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. 50च्या अगोदर तुम्ही कसंही वागला ते सगळा भार देवावरती घालायचा. मी शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि माझी सेवा आटोक्यात घेतो. महाराज, शेवट भला कसा होतो? आपल्या आयुष्यामध्ये एखादं चांगलं काम व्हावं आणि त्याच्याकरता आपला जीव गेला तरी परवा करू नये, असे जे काम आहे त्याला शेवटचं काम म्हणतात. महाराज, हे चरित्र अशा माणसाचं सांगणार आहे की जीवनामध्ये काही केलं नाही, फक्त आणि फक्त चाकरी केली, पण शेवटचा क्षण ओळखला आणि सांगितलं या क्षण जर आपण घेतला ना तर आपल्या जीवनाचं सफल होणार आहे. मी चरित्र सांगतोय बघा, एका शिवाकाशीद नावाच्या व्यक्तीचं. शेवट तो भला, माझा सिद्धांत लक्षात ठेवा. पन्हाळ्या गडावरती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अडकले. चारी बाजूनी वेढा पडला आणि पन्हाळा गडावरती 2-3 महिने झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज तिथंच अडकले. आणि एक दिवशीचा प्रसंग, पावसाळा सुरू झाला, अजून 2-3 महिने तिथंच राहायचं म्हटलं तर अन्नधान्य संपायला लागलं. आणि अन्नधान्याचा विषय नाही, पण जर स्वराज्याचा संस्थापक जर त्याच गडावरती राहिला तर बाकीचं कार्य कसं करणार, जायचं कसं, हा गडा तोडायचा कसा, सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्याच दिवशी एक मीटिंग बसली आणि त्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. बघा, भगवंताचं नाव घेतलं म्हणूनच तुमच्या जीवनाचं सार्थक होतं असं नाहीये. तो शेवटचा क्षण आपण ओळखणं आणि आपला देह सत्कर्मी लावणं याला सार्थक म्हणते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मंडळी बसवली आणि सांगितलं आता या वेड्यातून आपण बाहेर पडायचं कसं. तर बहिरजी नाईक म्हणून हेर खात्याचे जे मुख्य होते त्यांनी सांगितलं, महाराज आता पुढच्या 15 दिवसामध्ये पावसाळा सुरू होईल आणि त्या पावसाळ्यामध्ये थोडासा वेळा जो आहे तो थोडा थंड होईल, पावसामुळे थोडीशी दुरावस्था होईल आणि त्यातून आपल्याला निसटण्याची सुवर्ण संधी आहे. सगळ्यांना चरित्र माहिती आहे शिवाकाशीचं, मी जास्त विस्तारित सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्लॅन आखला, एक नियोजन केलं. असं करायचं की आपण आता शरणागती पत्करली असं त्या समोरच्याला दाखवायचं. शरणागती पत्करली, शरणागती पत्करायची आणि आपण एक दिवस
एक प्लॅन करायचा आणि आपण निघून जायचं. नियोजन ठरलं की माझ्यासारखा माणूस एका पालखीमध्ये बसल आणि तो त्या शत्रूकडे जाईल आणि मी दुसऱ्या मार्गाने हा कडा तोडून बाहेर जाईल. सगळा प्लॅन ठरला. पण आता त्या दुसऱ्या पालखीत बसवायचा कोणाला? बरोबर आहे, कारण हा शत्रूच्या ताब्यात जाणार आहे आणि जो दुसऱ्या पालखीत जो बसणार आहे तो परत कधीच खाली उतरणार नाही. कारण आता शत्रूच्या तिकडे गेलो कोण सोडणार आहे का त्याला? सगळ्यांना माहिती होतं जो बसला तो परत खाली उतरणार नाही. आणि बसणारा हा महाराजांसारखाच दिसला पाहिजे म्हणून त्याच गडावरती एक शिवाकाशीत नावाचा न्हावी समाजाचा एक माणूस होता. त्यांनी महाराजांसारखीच दाढी राखली होती आणि ज्या वेळेस त्या गडावरती महाराज नसायचे सगळेजण त्याला महाराज समजूनच मुजरा घालायचे, कारण तो बराचसा महाराजांसारखा दिसत होता. बहिर्जी नाईकला तो दिसला आणि त्यांनी सांगितलं की महाराजांच्या जागेवरती याला उभा करायचा. महाराजांनी सांगितलं कोण आहे तो? तर आपल्याकडे चाकरी करणार आहे. त्याच्या घरी कोण आहे? त्याच्या घरी आई आहे, वडील आहेत आणि त्याचा आताच गेल्या 6 महिन्यामध्ये लग्न झालंय, त्याची बायको पण आहे. महाराजांनी सांगितलं त्याला नाही पाठवायचं. अहो महाराज नाही पाठवायचं म्हटले. अरे माझ्या स्वराज्यासाठी मी अशा मुलाचं जीवदान दिलं, मला जमणार नाही, मला नाही पाठवायचा, आपण दुसरा काहीतरी प्लॅन करू. महाराज ही बातमी ज्यावेळी त्या शिवाकाशीच्या कानावरती गेली आणि त्यांनी सांगितलं अरे असला क्षण आहे या जगाच्या या स्वराज्याच्या मालकासाठी आपला देह जाणार आहे, आपला शेवट भला होणार आहे, हा क्षण आपण सोडायचा नाही. महाराज तो पळतच महाराजांकडे गेला आणि महाराजांना मुजरा केला. मुजरा महाराज. महाराजांनी विचारला मुजरा काय पाहिजे तुला, कशा करता आला? त्यांनी सांगितलं महाराज मला एक गोष्ट पाहिजे जी तुम्ही देणार का? महाराजांनी सांगितलं अरे तू माझ्या स्वराज्यातला मावळा आहे, तुला पाहिजे ते देईल, फक्त तू माग. त्यांनी सांगितलं महाराज मला एकच पाहिजे, तुमच्या गळ्यात जी आंबाची तुळजाभवानीची जी माळ आहे ना ती मला पाहिजे, तुमच्या डोक्यावरती जो टोप आहे ना तो मला पाहिजे, तुमच्या अंगातली जी कपडे आहेत ना ती मला पाहिजे आणि तुमच्याकडे जी भवानी तलवार आहे ना ती मला पाहिजे. महाराजांनी सांगितलं अरे हे सगळं घेऊन तू करणार काय? काही करणार नाही. त्या शत्रूच्या तंबूमध्ये मी जाणार आणि छत्रपती शिवाजी महाराज बनून मी जाणार. महाराजांनी सांगितलं अरे तिथे गेल्यानंतर तू परत माघारी येणार नाही, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण ही संधी हा शेवटचा क्षण माझ्याकडून दौडू नका. आणि महाराज त्या शिवाकाशीनं तो नियोजन केलं. सगळ्यांना चरित्र माहिती आहे. एका पालखीमध्ये महाराज बसले आणि एका पालखीमध्ये तो शिवाकाशीत बसला आणि ती दुसरी जी पालखी शिवाकाशीची जी पालखी होती त्या शत्रूच्या तंबूकडे गेली आणि महाराज तिथून निसटले. मला सांगायचा यातला मेन उद्देश असा की महाराज आयुष्यभर काही केलं नाही. जिथं युद्ध असेल तिथं जाणं, लग्न, माघारी येणं, काय काय वेळेस तर युद्धाला पण जाता येत नव्हतं. छोटा कामगिरी होती, असा मोठा असा योद्धा होता असं नाही. पण महाराज तो क्षणाचा विचार केला, शेवटचा क्षण आपला कोणत्या कामासाठी जातो हे वापरण्याकरता ही टेक्निक, ही संधी मिळाली. ही संधी फक्त दौडू नये. महाराज तो शिवाकाशीत असा व्यक्ती होता, इतिहासाने त्याची आता दखल घेतली. पण महाराज त्यांनी जर हा क्षण सोडला असता तर त्याची दखल घेतली असती का? आज कुणालाही विचारलं अरे कोण होता तो, तर सगळेजण अहो शिवाकाशीत नाव जरी ऐकलं तरी अंगावर नुसता काठा उमटतो. काय त्यांनी कामगिरी केली. या स्वराज्याच्या संस्थापकाला गेले 4-5 महिने कड्यामध्ये बांधून होते, त्यांना बाहेर काढून देण्याचं काम पुण्या केलं तर या शिवाकाशीतने केलं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपलं जगणं कसंही असू द्या, याच्या पाठीमागे आपण काही केलेलं असू द्या, कुणाच्या कोंबड्या हाणलेल्या असू द्या, कुणाचं काही केलेलं असू द्या, त्याचा विचार न करता तुका म्हणे घालू तयावरी बहार आणि वा उहा संसार देवा पायी. हे सगळं देवाच्या पायावरती व्हावं आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ते आपल्यासाठी वापरावं. महिला मंडळांना माझी विनंती आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. अहो सगळं करा, जेवढं तुम्ही करचाल ना संसार म्हणणार आहे तेवढं माझ्यासाठी कमीच आहे. जेवढं तुम्ही करणार ना संसार म्हणणार आहे तेवढं माझ्यासाठी कमी आहे. पण आता स्वतःसाठी जगण्याचा विचार करा. आता कुठेतरी देवाच्या मार्गाला लागा, कुठेतरी नामस्मरण करा, कुठेतरी चिंतन करा, जेणेकरून आपल्या देहाचं सार्थक व्हावं. एवढीच आजच्या कीर्तनातून मी सांगतो. झाली माझी कीर्तन सेवा. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे
त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मला या सेवेची संधी दिली. मामा असतील, त्यांची 2 मुलं सुभाष गोविंद गावडे आणि कैलासवासी श्रीरंग गोविंद गावडे, त्यांची 2 मुलं आणि 3 मुली समाबाई, हिराबाई, चतुराबाई. महाराज, जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला जायचंय, पण जाण्याबरोबर आपल्या सोबत जी राहते ती पाठीमागे कीर्ती, आणि ती कीर्ती प्रत्येक जणांनी ठेवणं गरजेचं आहे. या कुटुंबातून आज आई गेल्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईची किती महिमा आहे महाराज. सगळं माणसाला भेटल, पण आईचं प्रेम कोणत्याच बाजारात विकत भेटणार नाही. आई विना भिकारी. महाराज, तो भिकारी म्हणून एक पिक्चर आहे बघा. तो एखाद्याला वाटत असेल ना आईनं आपल्यासाठी काय केलं, तर महाराज तो पिक्चर पाहावं. एक मोठा उद्योगपती आहे, मी थोडक्यात सांगून जातो. तुम्ही म्हणाल महाराज मला पिक्चर बी सांगणार का, पण चांगल्या गोष्टी नेहमी घेत जाव्या माणसाने. महाराज, एक मोठा उद्योगपती होता, पण त्याची आई एक भीक मागून जगत होती. असं कुणाला तरी मागायची आणि त्याच्यावरती पोटपूजा करायची, आणि मेल्यानंतर त्याला कळालं की आपल्या आईचं आयुष्य असं होतं. मोठा उद्योगपती होता, पण त्या दिवसापासून त्याने ठरवलं की 1 वर्ष मी आईसारखं वागणार आणि भीक मागून जगणार. महाराज, ज्या माणसाने कधी बिना चप्पलचा चालला सुद्धा नव्हता, तो माणूस सगळं सोडून दिला, फाटके कपडे अंगावरती घातली आणि मिळेल ते अन्न खाऊ लागला. आई नसल्यानंतर काय अवस्था होते महाराज, ते सगळं उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. त्याचप्रमाणे या कुटुंबातून आई गेल्या, पण एक सांगणं आहे बघा, जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, पण आपल्या सोबत आईचं प्रेम ठेवावं आणि आयुष्यभर ते पुरवत राहावं, एवढीच आज विनंती करतो. पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती करतो की या कुटुंबातून, गावडे परिवारातून आई गेल्या, या आईची जागा तू घे आणि यांना आधार दे. एवढंच आजच्या कीर्तनातून सांगतो. झाली माझी कीर्तन सेवा, जास्त मला विस्तार करायचा नाही. 5 मिनिटं लेट झाले, पण असू द्या. 12:30 पर्यंत फुलं टाकण्याचा नियम असतो. दुसरी एक महत्वाची अशी सूचना की 22 जानेवारीला आपल्या प्रभू रामचंद्रजींचं मंदिर उभा होत आहे. आता त्याच्या पाठीमागे ते काय आहे त्याचा आपल्याला जास्त विस्तार बघायचा नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, सत्याची नेहमी परीक्षा पाहिली जाते. सत्य आहे ना, प्रभू रामचंद्रजींना आयुष्यभर सत्य. आता ते कृष्णाने असतं का नाही, ते कधीच फायटिंग झालं असतं आणि त्याचं पाडापाडी झालं असतं, पण प्रभू रामचंद्रजी हे नेहमी सत्यानेच वाचत राहिलं, म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होणार. ते मंदिर कसं झालं, काय झालं ह्याच्याबद्दल नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझं वैयक्तिक म्हणणं आहे, अहो ज्यांनी करोडोंची संपत्ती कमवली बघा, ज्यांनी करोडोंची संपत्ती कमवली त्यांचा जय जयकार करण्यापेक्षा ज्यांनी आपल्या धर्माचं मंदिर बांधलं त्यांचा जय जयकार केलेला काय वाईट आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपल्या जगाच्या मालकाचं मंदिर उभा राहणार आहे. आपल्याला नाही अयोध्येला जाता येणार, पण बरोबर 12:49 टायमिंग आहे. त्या टायमिंग मध्ये आपल्या गावातल्या मंदिरामध्ये जा, अक्षता घ्या आणि त्या आपल्या मूर्तीवरती टाका. आपण तिथं प्राणप्रतिष्ठा केलेल्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि असंच प्रेम आपल्या मध्ये राहू द्या आणि प्रभू रामचंद्रजींच्या जन्माचा सोहळा साजरा करू, एवढीच विनंती करतो. गावडे परिवारांनी मला बोलवलं, त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आमचे सुशांत असेल, हे चतुरे महाराज, सगळे भजनी मंडळ असतील, हे सगळे गावचेच बरं का, सुंदर अशी साथ केली. ही माईक सिस्टीम एकदम ओके बरं का, त्यांचंही मनापासून आभार मानतो. झाडाखाली बसलेले हे ते फक्त 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं आणि आपली सेवा पूर्ण करायची. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 2 मिनिटं सर्वांनी फक्त सुंदर असं भजन करायचं बरं का. करणार ना? हा, आता पार्ट्या बिरट्या पाळत बसत नाही, फक्त 2च मिनिटं महिला पुरुष वर्ग सगळ्यांनी भजन करायचं, मनापासून भजन करायचं. तुकाराम तुकाराम तुकाराम
ठिकाणी मला गावडे परिवाराने निमंत्रण दिलं, त्यांचंही आभार मानतो. बोलण्याच्या योगामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर आई वडिलांचं अंतःकरण करून तो माझी मला परत करा. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी म्हणणार नाही, कारण हे संतांचं साहित्य आहे. प्रत्येक कीर्तनकार वेगवेगळा अर्थ काढेल. माझ्या बुद्धीला मला गुरुवारांचे जे आशीर्वाद मिळाले त्याप्रमाणे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल ते गुरुजींचं असेल, चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असेल ते माझे मला परत करा. मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आता आपण एक अभंग होईल आणि त्याच्यानंतर पुष्पवृष्टी. विठ्ठल जय जय. जे घरातले आहेत मुली नातू सुना जे आहेत त्यांनी समोर या आणि बाकीच्यांनी पुढे या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव. आरती घेऊ. झाले समाधान तुमचे